असा डिलिशियस आणि स्पॉन्जी असा चॉकलेटी केक बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना, तर मग चला बनवूया। तर आता चला आपण सुरुवात करूया ओरिओ केक बनवायला। तर मी हे बिस्किट घेतले आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेणार आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण त्यामध्ये 2 चमचे साखर पण टाकून घेणार आहोत आणि हे मिक्सरमधून ग्राइंड करून घेऊ। त्यामध्ये दूध टाकून त्याचे बॅटर तयार करून घेणार आहोत। त्यात आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकणार आहोत, चांगलं मिक्स करून घेणार आहोत। बॅटर त्यामध्ये अजून टाकून घेऊया। आपण त्या वरतून पण असे कॅडबरीचे तुकडे ठेवलेले आहेत। आता आपण ही कढई फ्री हीट करण्यासाठी ठेवली होती, त्यामध्ये हे 25 ते 20 मिनिटांसाठी ठेवून घेऊया। तर बघा आता आपला केक झालेला आहे, आपण बघूया। बघा नाही पण क्लीन निघाली आहे, तर काढून घेऊया। आपण केक डिमोल्ड करून घेऊया, त्याचीच काढून घेऊया। आता हे आपण काढून घेऊया। बघा आपला केक किती छान झाला आहे, स्पॉन्जी झाला आहे। आता आपण त्याला थोडी सजावट करून घेऊया। हे चॉकलेट सिरप त्यावर टाकून घेऊया। बघा आता आपला असा केक तयार झाला आहे। मी त्याच्यावर थोडी तुटी फुटी टाकून घेतली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।